शिवसैनिकांना फोडण्याचा प्रयत्न हाणून पाडा. नागपुरातील सेनेच्या बैठकीमध्ये शिंदेंच्या मंत्री आणि आमदारांना सूचना. तर शिवसैनिकांची कामं होत नाहीयेत. आमदारांचा बैठकीत सुरू. तर युती धर्माचं पालन करा. कुठेही वादग्रस्त वक्तव्य नकोय. एकनाथ शिंदेंच्या बैठकीमध्ये आमदारांना सूचना. शिंदेंच्या शिवसेनेचे 22 आमदार फुटणार. ते आमदार मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर काम करतात. आदित्य ठाकरेंचा मोठा दावा. उद्धव ठाकरेंचे 13 आमदार आमच्या संपर्कात असलेल्या आमदारांची नावं सांगू शकतो. संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य. तर एकनाथ शिंदे म्हणतील तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा स्फोट होईल. शिरसाटांचा दावा. शिंदेंचेच आमदार हे आमचेच आहेत, मग त्यांना भाजपात घेण्यात अर्थ काय? शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांच्या भाजप पक्षप्रवेशाबाबतच्या दाव्यांवर फडणवीसांचा पलटवार. विरोधी पक्ष नेत्याच्या प्रश्नावरून विरोधक आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि सभापती राम शिंदे यांची भेट घेणार. या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष नेते घोषित होणार का, याकडे सर्वांचं लक्ष. ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती चर्चा. आज सकाळी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं जाणार. सोयाबीन प्रश्न, शेतकरी कर्जमाफी, तपोवन वृक्षतोड यावरून सरकारला घेरणार. विरोधी पक्ष नेतेपदासाठी 10% सदस्य संख्येची अट कुठेच नाहीये. भास्कर जाधव संतापले. तर विरोधी पक्ष नेतेपदासाठी आमचा दुराग्रह नाही, पण अध्यक्ष आणि सभापती निर्णय घेतील. फडणवीसांचं भाष्य. आदित्य ठाकरेंचं नाव विरोधी पक्ष नेतेपदासाठी येत असेल तर काही विशेष नाहीये. शंभूराज देसाईंचं वक्तव्य. तर अफवांवर विश्वास ठेवू नका. आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर. आदित्य ठाकरेंना विरोधी पक्ष नेता होण्याची घाई झाली आहे. भास्कर जाधव यांना पुढे करतायत, पण ऐन वेळेस त्यांचा गेम करणार. विरोधी पक्ष नेतेपदावरून संजय शिरसाट यांची टीका. ठाकरे सहजासहजी कोणाला पद देत नाहीत. विरोधी पक्ष नेतेपदासाठी भास्कर जाधव यांचं नाव येतं तेव्हा आदित्य ठाकरेंचंही नाव पुढे केलं जातं. निलेश राणेंचा आरोप. विरोधी पक्षनेता करायची वेळ येईल तेव्हा भास्कर जाधवांना करतील असं वाटत नाहीये. उदय सामंतांचं वक्तव्य. तर आता ठाकरे नाही तर महायुतीचाच ब्रँड. उदय सामंत यांची टीका. वेगळ्या विदर्भाशिवाय पर्याय नाहीये. विजय वडेट्टीवार यांची रोखठोक भूमिका. काँग्रेस आंदोलन उभारणार असल्याची ही माहिती. वेगळ्या विदर्भाच्या बाजूने भाजप काम करत आहे आणि फडणवीसांची भूमिका ही वेगळ्या विदर्भाच्या बाजूची. बावनकुळेंचं वक्तव्य. तर विदर्भाच्या जमिनीमध्ये काहीतरी उगवायला मिळेल म्हणून घाबरलेले नेते आणि पक्ष वेगवेगळ्या विदर्भाचा मुद्दा काढतायत, अशीही केली टीका. अधिवेशनामध्ये 40,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त पुरवणी मागण्या मांडणार. मार्च महिन्यापर्यंत खर्चाची तरतूद करण्यात येणार. सूत्रांची माहिती. तर पुरवण्या मागण्या मंजूर करण्यासाठी आणि सरकारी तिजोरीतील पैसा उरबाडण्यासाठीच अधिवेशन. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधवांचा आरोप. नागपूरमध्ये गुप्तचर यंत्रणेचा हाय अलर्ट. सूत्रांची माहिती. जैश-ए-मोहम्मदकडून घातपाताचा धोका वाढला. गुप्तचर यंत्रणेचा इशारा. विधानभवन परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात. हिवाळी अधिवेशनातील प्रवेश पासवरती निर्बंध. अधिवेशनामध्ये होणारी गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना. मर्यादित मंत्री आणि अधिकाऱ्यांना पास वितरण केलं जाणार. विधिमंडळ सचिवालयाकडून नियमावली जारी. लाडकीनं चमत्कार केल्यानं विरोधकांचे टांगेपलटी, घोडे फरार. लाडकी बहीण योजनेवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला. महिलांच्या सक्षमीकरणात कुठलीही तडजोड केली जाणार नाही. शिंदेंची प्रतिक्रिया. बॅलेट पेपरवरती निवडणुका घेऊन दाखवा. विजय वडेट्टीवार आणि नाना पटोलेंचे सरकारला चॅलेंज. जास्त मतांनी निवडून न आल्यास मी राजकारण सोडेन. पटोलेंचं वक्तव्य. तर बॅलेटवर निवडणुका घ्या, तुम्हाला विरोधात बसावं लागेल. वडेट्टीवारांचा दावा. भाजपचे किरीट सोमय्या पक्षात नाराज असल्याच्या चर्चा. भाजपच्या 144 जणांच्या समितीचं सदस्यपद नाकारलं. कार्यकर्ता म्हणून अधिक जोमानं काम करतोय. सोमय्यांची ट्विट करत पद नाकारल्याची माहिती. सुपारी प्रकरणामध्ये क्लीनचिट मिळण्यासाठी धनंजय मुंडेंनी फडणवीस आणि अजितदादांचे पाय धरले. मुंडेंनी चौकशी केली नाही. मुंडेंची चौकशी जर नाही केली तर महागात पडेल. जरांगेंचा सरकारला इशारा. जरांगेंच्या आरोपांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडेंकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. तर मतदारसंघातल्या गावांसाठी फडणवीसांना भेटलो. धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण. जरांगेंना कोणीतरी बोलतं केलेलं आहे. धनंजय मुंडेंना बदनाम करण्याचा जरांगेंचा प्रयत्न. गुणरत्न सदावर्तेंचा आरोप. जरांगे स्वतःला न्यायाधीश समजायला लागलेत का? सदावर्तेंची प्रतिक्रिया. मनोज जरांगे आता बावचळलेले आहेत. नवनाथ वाघमारे यांची टीका. तर फक्त झेड+ सुरक्षेसाठी आणि समाजामध्ये दहशत निर्माण करण्यासाठी जरांगे मुंडेंवर आरोप करत असल्याचा नवनाथ वाघमारेंचा आरोप.
मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला 1 वर्ष पूर्ण। 1 वर्षांपूर्वी खंडणीला विरोध केल्यानं वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून सुदर्शन घुले आणि टोळीने त्यांचं अपहरण करून निर्घृणपणे हत्या केली होती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचना आणि सीमांकनासंदर्भातील याचिकांवर आज सुनावणी होणार। मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाकडे सुनावणी होणार। मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणामध्ये रेल्वेच्या 2 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल। दोन्ही अधिकारी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई हायकोर्टात आज महत्त्वाची सुनावणी। पावसामुळे ट्रॅकच्या खालची माती वाहून गेल्यावर देखील दुरुस्तीचं काम वेळेत न केल्याचा ठपका। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वैशिष्ट्यपूर्ण भाषणाच्या पुस्तकाचं आज प्रकाशन। संध्याकाळी 6:30 वाजता राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा। संदीप देशपांडे आज पत्रकार परिषदेतून सार्वजनिक बांधकाम विभागातील घोटाळा मांडणार। महाभ्रष्टाचाराचे चित्रफितीसह पुरावे देणार असा संदीप देशपांडे यांनी ट्विट करत दिला आहे इशारा। पुण्यामध्ये निवडणुका मविया म्हणूनच लढवाव्यात प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी काढलं परिपत्रक। प्रशांत जगताप यांनी केलेल्या भेटीनंतर पत्रक काढण्याच्या शरद पवार यांच्या सूचना। 19 आणि 20 2 दिवस प्रदेशाध्यक्ष पुणे दौऱ्यावर। प्रशांत जगताप सहकार्यांमधील संभ्रम शशिकांत शिंदे दूर करणार। राष्ट्रवादीसोबत जाण्यासंदर्भात प्रशांत जगताप आणि सहकार्यांमध्ये 2 मतप्रवाह। पुणे पालिका निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्यासाठी अजित पवार आग्रही असल्याची माहिती। आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने वसंत मोरेंनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। पुण्यातील महत्त्वाच्या विषयांची माहिती वसंत मोरेंनी ठाकरेंना दिली। पार्थ पवार प्रकरणामध्ये जमीन व्यवहार प्रकरणात दिग्विजय पाटीलची उद्या चौकशी। दिग्विजय पाटील हा मीडिया कंपनीत पार्थ पवार यांचा व्यावसायिक भागीदार। जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटक केलेला सब रजिस्ट्रार रवींद्र तारू याला 8 दिवसांची पोलीस कोठडी। नियमबाह्य कागदपत्र बनवल्याप्रकरणी पौड न्यायालयाकडून 15 तारखेपर्यंत पोलीस कोठडी असणार। जागांमध्ये गुंतवणूक आणि मुलाला बिल्डर क्षेत्रामध्ये घेण्यासाठी पैसे घेतले। आरटीजीएस न पैसे दिल्याचा विक्रम चाकणकर यांच्याकडून फसवणूक झालेल्या तक्रारदारांचा आरोप। तर विक्रम चाकणकरांनी तक्रारी दाखल करून न घेता नांदेड पोलिसांनी आमच्यावरच गुन्हे दाखल केले, तक्रारदारांचा आरोप। स्वाती पोकळे आणि विक्रम चाकणकर बिझनेस पार्टनर आहेत। स्वाती पोकळे यांच्या नवऱ्यावरती खंडणीसारखे गुन्हे दाखल। सुषमा अंधारेंनी केलेल्या आरोपांनंतर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया। तर स्वाती पोकळे या पवारांच्या एनसीपीच्या पुणे शहर महिला अध्यक्षा। विक्रम चाकणकर नावाच्या व्यक्तीकडून काही नागरिकांची आर्थिक फसवणूक झाल्याचा सुषमा अंधारेंचा आरोप। रुपाली चाकणकर यांच्या दबावामुळे पोलिसांनी विक्रम चाकणकरला मदत केल्याचाही अंधारेंचा आरोप। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचं दीर्घ आजारानं निधन। वयाच्या 96व्या वर्षी घेतलेला आहे अखेरचा श्वास। कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी लढणारा नेता हरपला। सकाळी 10 वाजल्यापासून हमाल पंचायत येथे बाबा आढाव यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाणार। तर आज 5:30 वाजता अंत्यविधी केला जाणार। बाबा आढाव यांच्यासारख्या निडर विचारांशी बांधिलकी ठेवून काम करणाऱ्या विभूतींची उणीव सदैव भासत राहील। त्यांच्या निधनानं संघर्षाचा आणि सामाजिक न्यायाच्या लढ्याचा सारा पट डोळ्यासमोरून गेला। शरद पवार यांच्याकडून बाबा आढाव यांना श्रद्धांजली अर्पण। सामाजिक कुप्रथांविरोधात बाबा आढाव यांनी दिलेला लढा हा कायम स्मरणात राहील। महाराष्ट्राच्या समाजसेवकांच्या परंपरेतील एक मौलिक व्यक्तिमत्व आज आपल्यातून निघून गेलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आदरांजली अर्पण। ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव हे लोकशाही रक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या पिढीचे दीपस्तंभ होते। त्यांच्या जाण्याने आपल्या सर्वांचाच मार्गदर्शक हरपला। उद्धव ठाकरेंकडून आदरांजली। बाबा आढाव उपेक्षितांना सक्षम बनवण्याच्या आणि कामगार कल्याणाच्या कार्यासाठी स्मरणात राहतील। त्यांच्या निधनानं दुःख झालं। पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त। सामाजिक न्यायाचे एक मजबूत आधारस्तंभ आणि एक महान कामगार नेते गेल्याचं दुःख। त्यांच्या निधनाची बातमी म्हणजे कधीही भरून न येणारं नुकसान। राहुल गांधींकडून संवेदना व्यक्त। नाशिकमधील पर्यावरण प्रेमी आणि पालिका प्रशासनामधील बैठक निष्फळ। झाडांबाबत कोणतीही योग्य माहिती मिळाली नसल्याचा पर्यावरण प्रेमींचा आरोप। तर तपोवन बचावसाठी आंदोलन सुरूच राहणार। तर एक्झिबिशन सेंटरसाठी झाडं तोडणार नसल्याचा मनपा आयुक्तांकडून खुलासा। अभिनेते सयाजी शिंदेंनी शिवतीर्थावरती राज ठाकरेंची भेट घेतली। तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून भेट घेत चर्चा केल्याची माहिती। तर तपोवनासाठी सपोर्ट केला म्हणून भेट घेतल्याची सयाजी शिंदे यांची प्रतिक्रिया।
तपोवन वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या सयाजी शिंदेंवरती गुणरत्न सदावर्तींची पुन्हा टीका. सयाजी शिंदे यांची राजकीय दौड होती. सयाजी शिंदे यांचं पितळ उघड पडलं. सदावर्तींनी साधला निशाणा. जुनी झाडं तोडून बांधकाम होणार नाही हीच सरकारची भूमिका आहे. गिरीश महाजन यांची माहिती. हैदराबादमधल्या राजमुद्रीमधून 15 फुटांची 15,000 झाडं आणून वनराई तयार केली जाणार अशीही माहिती. गिरीश महाजन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची भेट घेणार. तपोवन वृक्षतोडी संदर्भात गरज भासल्यास भेट घेणार. प्रश्न उपस्थित झाल्यास सभागृहात निवेदन देखील देणार महाजन यांनी केले. तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची कृष्णा खोपडे यांची मागणी. मर्जीतल्या कंत्राटदारांना कोट्यवधींचा निधी दिला होता. मुंढेंनी काही महिला अधिकाऱ्यांना दमदाटी केली. कृष्णा खोपडेंचा गंभीर आरोप. आमदार कृष्णा खोपडे यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनाही पत्र. सभागृहात तुकाराम मुंढे यांच्या विरोधामध्ये लक्षवेधी लावल्यानं तुकाराम मुंढे यांच्या समर्थकांनी धमकी दिल्याचा आरोप. खोपडेंकडून कारवाई करण्याची ही मागणी. कृष्णा खोपडे यांनी देवगिरी बंगल्यावरती जाऊन एकनाथ शिंदेंची भेट घेतली. तुकाराम मुंढे यांच्या समर्थकांकडून मराठवाड्यातून धमकी दिल्याचा कृष्णा खोपडे यांचा आरोप. उच्च जातीचं नाव काय? यवतमाळमध्ये 8वीच्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेतील प्रश्नामुळे मोठी खळबळ. तर रेव्हो एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक डॉक्टर प्रवीण बन्सल यांनी जाहीर माफीही मागितली. काँग्रेसने वंदे मातरमचे तुकडे केले. वंदे मातरमला 100 वर्ष पूर्ण झाले तेव्हा देशभक्तांना जेलमध्ये टाकलं. काँग्रेसने मुस्लिम लीगच्या दबावाखाली निर्णय घेतला. पंतप्रधान मोदींचे काँग्रेसवर मोठे आरोप. वंदे मातरमवरील चर्चेमागे पश्चिम बंगालच्या निवडणुका आहेत. जनतेचं लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न. लोकसभेत प्रियंका गांधींनी सरकारला घेरलं तर महागाई, आरक्षण, बेरोजगारी यावरती चर्चा का नाही? प्रियंका गांधींचा हल्लाबोल. एनडीएच्या सर्व खासदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून डिनरचं निमंत्रण. 11 डिसेंबरला सर्व खासदारांना रात्रीच्या जेवणासाठी बोलावलं. पंतप्रधान मोदी सर्व खासदारांना मार्गदर्शन करण्याची शक्यता. आरएसएसने 50 वर्षात कधीही आपल्या कार्यालयावरती तिरंगा फडकवला नाहीये. वंदे मातरमवरील चर्चेदरम्यान सत्ताधाऱ्यांविरोधात अरविंद सावंत आक्रमक. हेडगेवार तसेच गोळवळकर यांना या कोणत्याही पुस्तकात वंदे मातरमचा त्यांनी उल्लेख नाहीये. अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया. इंडिगोची काल 224 उड्डाणं रद्द. कंपनीकडून प्रवाशांना 827 कोटी परत. तर प्रकरण सरकारलाच हाताळू द्या. इंडिगो विमानसेवेच्या गोंधळामध्ये हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार. इंडिगो प्रकरणामध्ये नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू आज लोकसभेत निवेदन देणार. इंडिगोच्या झालेल्या घोळाचा प्रवाशांना मोठा मनस्ताप झाल्यानंतर दुपारी 12 वाजता लोकसभेत निवेदन. विमानसेवा बाधित झालेल्या प्रवाशांना स्पेशल ट्रेनचा आधार. मध्य रेल्वेकडून चालवल्या जाणाऱ्या विशेष ट्रेन्समधील 81% जागा आरक्षित. 20,000 पैकी 17,000 तिकीटं विकली गेली. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांची माहिती. आजपासून लोकसभेमध्ये SIR वर चर्चा केली जाणार. काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते राहुल गांधी लोकसभेत बोलणार. तर राज्यसभेत दुपारी 1 वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा वंदे मातरमवर चर्चेला सुरुवात करतील. कल्याण लोणावळा दरम्यान पुन्हा आता उद्या एकदा विशेष ब्लॉक घेतला जाणार. लोणावळा BVT यार्डमध्ये अप आणि डाऊन आणि इतर मार्गाच्या विस्तारासाठी पायाभूत कामं केली जाणार. लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार. साकळे येथील स्ट्रॉंग रूमच्या बाहेर धक्कादायक परिस्थिती. सीसीटीव्हीचा डिस्प्ले बाहेर लावलेला नाहीये. तर उमेदवाराच्या प्रतिनिधींना सीसीटीव्ही पाहण्यासाठी देखील बंदी. सुरक्षा अलार्म सिस्टीम सुद्धा लावण्यात आलेला नाहीये. धुळ्याच्या शिंदखेडामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून स्ट्रॉंग रूमच्या बाहेर पहारा. 18 पोलिसांचा बंदोबस्त आणि सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आले असतानाही कार्यकर्ते बंदोबस्तात. बीडमधील गौरी पालवे मृत्यू प्रकरणातील आरोपी अनंत गर्जेची बहीण शीतल गर्जे आणि भाऊ अजय गर्जेचा मुंबई सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज. उद्या सत्र न्यायालय देणार निकाल. तर आरोपी अनंत गर्जे पंकजा मुंडेंचा PA होता. पुण्यामध्ये भाजपकडून एकाच दिवसामध्ये जवळपास 2000 इच्छुकांना महापालिकेसाठी अर्ज वाटप. भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू. पुणे शहर कार्यालयामध्ये अर्ज घेण्यासाठी मोठी गर्दी. अयोध्या प्रयागराज महामार्गावरील अपघातात जखमी झालेल्या भाविक जळगावमध्ये सुखरूप परतले. तर सर्व भाविकांना रेल्वेच्या माध्यमातून स्वतंत्र रिझर्वेशन बोगीद्वारे परतीचा प्रवास करून यावेळेस हा संपूर्ण बोगी उपलब्ध करून देण्यात आली. उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांच्याकडून सर्व भाविकांचं स्वागत.